सिंधुदुर्गमधल्या तारकर्ली समुद्रामध्ये सांगलीतले 2 तरुण बुडाल्याची घटना समोर आली। बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध अद्यापही सुरू आहे। निखिल पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला असून स्वप्नील मोहिते या तरुणाचा शोध अजूनही सुरू आहे। निखिल व्यवसायाने शिक्षक असून स्वप्नील इंजिनियर असल्याची माहिती मिळते। सांगलीतल्या तासगाव जवळच्या मांजर्डी इथून 8 जण तारकर्ली समुद्रावर फिरण्यासाठी आले होते। ते तिकडे बुडत होते ना, तेव्हा तो आम्हाला तो घोड्यावाला बोलवायला आला। तो आम्ही येईपर्यंत काय ते वाहन नसल्यामुळे किंवा काय हे नसल्यामुळे धावत येत होतो एवढा 2 किलोमीटर अंतर। तोपर्यंत तो तिकडे बुडाला। 2 जण बुडाले आणि 1 जण तोपर्यंत एवढ्या पाण्यात त्याला आणण्यात आलं। मग तिकडे पाणी एकदम असं खालून खोल आहे, त्यामुळे ते जास्त पुढे आंघोळ करायला गेले ना, त्यामुळे ते पाण्यात बुडाले। किती जण बुडाले? तो आम्हाला बोलला की 2 जण बाहेर बुडालेत। तो 1 जण आला, तो बोलत होता की बाहेर 2 जण बाहेर गेले म्हणून। बाहेर गेलेलो बघायला, पण कोण काही दिसलं नाही।